कोण आहे? तुमची बायको. पैसे किती आहेत? पैसे तेच मोजतोय. मदत कर मला. हे घे. काय गरज आहे पैसे मोजायची? का? का म्हणजे नाम्या दादाचा पैसा आहे ना, मग मोजायची काय गरज आहे? डॉक्टर, लवकरात लवकर नाम्या दादाचे पैसे देऊन टाका. बिचाऱ्याची अवस्था मला भगवाना झाली आहे. स्वतःच्याच गावात त्याला लपून बसावं लागतंय. असं का बघताय? आता यात हसण्यासारखं काय बोलले म्या? डॉक्टर, तुम्ही खरंच नाम्या दादाचे पैसे देणार आहे ना? डिंपल डिंपल डिंपल, किती भोळीस ग तू. अगदी त्या अपजासारखी. तुमच्यासारखी भोळी माणसं या जगात आहे म्हणून माझ्यासारखी माणसं श्रीमंत होतात. मूर्खच तू. एवढं इमोशनल होऊन नाही चालत डिंपल. खूप श्रीमंत व्हायचं असेल, पैसा कमवायचा असेल तर माझ्यासारखं व्हावं लागतं. भावना शून्य. कोण आहे मी? हा, देवी सिंग, ज्याला कधीच कोणाची काहीच पडलेली नाही, जो कोणाचाच नाही, तो फक्त पैशांचा. फक्त पैशांचा. इमोशनल नाही होऊन चालत डिंपल. त्याला आपल्याला पैसे असं वाटत सोडत नसते. आता काय मर का? अरे हे काय पतपेडला टाळ. काय झालं? सापडला नाही तुला आम्ही हटपत पिढ टाळ म्हणजे ह्याच्याकडे द्यायला आपल्याला पैसे नाहीत. पैसे नाहीत? अरे असं कसं पैसे नाहीत? मग आपलं पैसे गेलं कुठं? ते काय नाही, टाळा तोडायचा आणि आपापले पैसे घ्यायचं. काहीतरी हाती लागेलच की. घे ना कुठं. अरे हे काय करताय तुम्ही या ठिकाणी? हे असं करू नका. हा गुन्हा आहे. याच्यासाठी शिक्षा होते, तुरुंगवास. मग कसं करू? आहेत का तुमच्याकडे पैसे द्यायला? असं तर देऊन टाका. हे कुठून देऊ? नाही मग बाजूला बसत त्या ठिकाणी. पण असं करू नका. असं करू नका. सरपंच, काही झालं तरी आज आम्ही शांत बसणार नाही. आज आमचे पैसे आम्ही घेणारच. ए तो टाळा हे बरोबर नाही. हे चूक आहे. कोणाही सगळं टाका तोडून. माझं नाही ऐकत. बजाचं तरी ऐकाल. हे बजाला घेऊन येतो. बजा. हे आर्थिकची चोरी कुठे आहे? बघाची चोरी. आपलं समजायचं पैशाची चोरी असणार आहे ती. अरे मी तर खाली आहे. ही सामान बाहेर घ्या. घ्या पेटून. त्या सगळं फोडून. पेटवा सगळं. सुट्टी देऊ नका. बजा सांभाळून. माणसं पिसळली आहेत ती. बजा सोड. सोड बजा.
आज कुणाला सुट्टी नाही, एकेकाचा जीवच घेतो एका. अरे माझे सांभाळून ही माणसं पिसाळलेली आहेत, ही काय पण करतील. असं कसं शांत हो बापू, शांत नाही बसणार मी. ए माझ्या बापू, त्या नाम्यामुळे आम्ही भिकेला लागलोय. लय दोस्ताची कड घेत होतास ना, आता तुझ्या डोळ्यात एका त्याची पतपिढी जाताना बघ. येऊ घ्या सोड. नको असं करू नका ना. अरे ही सामान घालून काय उपयोग, तो नवीन घेईल. अख्खी पतंग होता त्याला. आप्पा सोड्या, योग्याची ताच्या गाडी तुला सोड्या. माझ्या पतसंस्था जळती, आता तो बोर्ड सुद्धा जळणार. या गावात या संस्थेचं नाव सुद्धा दिसणार नाही. चला रे, अक्षर त्या नाम्याकडे बघूया आता. चला. करा, माझं काय चुकलं नाही. माझ्याकडे पैसे नाहीत. मी तुमचे सगळे पैसे देईन. मला माफ करा. मला मारू नका. मला मारू नका. नाम्या बस बस इथं बस. अरे कोण नाही तिकडं, मी आहे नाही इथं. बस. राजा, अजून लोक गर्दी करतायत का रे पतपेढी समोर? पैसे मागायला येत आहेत का अजून रागवलेत का माझ्यावर? बोल ना बजे, अजून येत आहेत का लोक? बजा बोल ना. संपलं. काय संपलं? सगळं संपलं. माझ्या डोळ्यात देखत लोकांनी पतपिढी जाळली. राग झाली सगळ्याची. मी काहीच करू शकलो नाही. तुझा दोस्त फेल गेला. माझ्या डोळ्यात पतपिढी जाळली. नाम्या मला माफ कर.
मी काय नाही करू मला माफ कर. संपलं सगळं संपलं. अरे समधी पोरं एसटी स्टँडकडे गस्त घालते ती. नाम्या गाव सोडून जाऊ शकत नाही. अरे मग कुठे गेला जीव दिसला का झालाय? मजा आता माझं काय करणं मला पण जाळून टाकतील जाळून टाकतील जाळून टाकतील. तुला कोणी बी काय बी करणार ना. मी आहे तुझ्या संग. तो बघ नाम्या पकडा त्याला. नाम्या पळ पळ नाम्या नाम्या पळ. वाड्याचा नाम्या वाड्याचा. मागोवा मागोवा. पुढे यायचं नाही आधीच सांगू ठेवतोय. नाही तर एका एकाला जिता गाडीन एका पुकिताच. ए बाजा हो बाजूला, तू मध्ये पडू नकोस. अडचणीत दोस्ताला एकटा सोडल ते वजन आहे. या पुढं. ए भाजा बापू तू पण आमचा दोस्त हायच की र. पण लगा तो नाम्या आमचं कष्टाचे पैसे बुडवून आता गावाचा तोंडला पण फिरतोय तो. त्याला आता आम्ही सुट्टी देणार नाही. ए त्याला काय जित्ता मारतोयस का मग? हो घेणारच आहे. थोडा दिवस थांब. तुमच्या सगळ्यांचे पैसे देऊन टाकल त्यो. ए हे ऐकून कंटाळा आला. ए बाजा हो साईडला, आता फुकट मार खाचीन. अरे बघताय काय धरा. डॉक्टर 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 का ग काय झालं? पतपिढी काय पतपडीचं काय? पिढी जाळली ह्या लोकांनी. काय पतपडी जाळली? तुला कसं कळलं? डॉक्टर सरपंचांनी पप्पांना सांगितलं. आता काय करायचं डॉक्टर? आता देवयानी गायकवाड. डॉक्टर पैसे मागायला केला असेल फोन. हॅलो हा हॅलो मॅडम, मला अर्जंट 50 लाख रुपये हवेत. नाम्याला द्यायचं. गावकरी खूप चिडलेत. पतसंस्था जाळली त्यांनी. अरे बापरे, फारच वाईट झालं डॉक्टर. म्हणजे पतसंस्था जाळली? हो पण डॉक्टर हे 50 लाख रुपये. हो हो तेवढ्या पैशांची गरज आहे. जर का पैसे नाही मिळाले तर गावकरी नाम्याला मारूनही टाकतील. हे पाहत तुम्ही मला मदत करा, म्हणजे नाम्याचा जीव वाचू शकतो. ठीक आहे, मला थोडा वेळ द्या. मी संपतशी बोलून बघते पैशांची काही व्यवस्था होईल की नाही. हा हो प्लीज, मी वाट बघतोय. काय म्हणाले मॅडम? कळवतो म्हणाले. डॉक्टर लवकरात लवकर त्या बायाकडनं पैसा घ्या, नाम्या दादाला देऊन टाका. आता तुम्हीच त्याची मदत करू शकता.
हसायला काय झालं? हो, कारण नाम्याची अजिबात मला दया येत नाही. त्याचं काय करायचंय त्याचं तो बघून घेईल ना. मी फक्त त्याच्या नावावर पैसे उकळायचं काम करतोय. कसलं नालायक माणूस आहे तुम्ही. आहेच मी. तू काय आज ओळखते का मला? नालायक म्हणे. आले पैसे माझे. बोला मॅडम. जे काय झालं ते फार वाईट झालं हो. हो ना. पण खरंच सॉरी. म्हणजे आजच्याच 50 लाख नाही देऊ शकत मी तुम्हाला. उद्या परवा बघते पैशांची काही व्यवस्था होईल तर. हा मॅडम. अहो मॅडम ऐकून तरी घ्या. काय झालं? तुमचं पैसे येणार होतं ना. तुम्हाला काय वाटलं राजकारण फक्त तुमच्या एकट्यालाच येतं? या जगात ना शेर पण सव्वा शेर असतो, ही सुरू नका. डिंपल. डॉक्टर तोंड सांभाळून बोलत जा. डॉक्टर 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 मारते मला मारतील डॉक्टर मला वाचवा डॉक्टर मला वाचवा डॉक्टर डॉक्टर पतपिढी चालली मला जाऊन टाकतील डॉक्टर मला वाचवा डॉक्टर मला वाचवा आमचे पैसे आत्ताच्या आत्ता काढायचे. पैसे अरे बघत काय बसलाय, तोडवा याला. नाही तोपर्यंत तोडवा, जोपर्यंत आपले पैसे देत नाही तोपर्यंत. ए डिंपे, तू कुठं चालली तिकडे तडफडायला? अगं तुझी अवस्था कशी आहे माहितीये ना तुला. इथं कुणाचा पोटाला धक्का लागला तर केवढ्यात पडेल. गरोदर आहेस ना तू, बाळाचा विचार कर की जरा. अहो तुम्ही अडवा की त्यांना. आता हे लोक काय माझं ऐकणार आहेत का? ए सोडा पुढे जाणं त्याला. माझं वाड्यात आहे ना मारामारी नाही पाहिजे. सोन्या दाखव मला ते कुठे आहेत रे. त्यांचं चांगलं ना एकाकडे बघतीच बघ. अगं ए आजे, अगं नको जाऊ. ती माणसं लय पिसाळ्यात या. आणि तुम्हाला अजून पाहिजेस. अहो सोडा सोडा ना मारुजींना सोडा. ए बाबांनो, तुम्हाला काय मारामाऱ्या करायच्या असतील ना ते बाहेर जाऊन करा, वाड्या बाहेर. बाहेर येत ना. अरे सोडा त्याला, चांगला माणूस येतो, सोडा ना. एवढा चांगला माणूस आहे ना, मग द्या ना तुम्ही त्याचे पैसे. ए हाना ना. अरे थांबा, कोणी हात लावला? थांबा. त्याला मारून पैसे मिळणार का तुम्हाला? जीव घेणार आहात का त्याचा? आणि काय मिळणार तुम्हाला त्याला मारून? शांत व्हा, सोडा त्याला. बाजूला बाजूला. मारू नका त्याला. तुम्ही दोघं मध्ये पडू नका. तो आमचा प्रश्न आहे. त्यानं आमचे पैसे घेतल्यात. काय झाला तुमचा? त्यांनी काय बंदूक ठेवली होय तुमच्या डोक्यावर की पतपिढीत पैसे टाका म्हणून? तुमचे ना ही हवच नडली आहे. ह्याच्या मागे ना त्या बाय भुलाचाच हात असणार आहे, मला माहिती आहे. मारायचं असेल तर त्याला मारा आणि त्या नाम्याला सोडा. आता वाईस तोंड बंद करा तुमचं. डॉक्टर डॉक्टर मला वाचवा. त्याला सत्य सांगा काय ते. डॉक्टर वाचवा ना, सांगा ना सत्य. डॉक्टर
मारा मारा ना मारा मला मारा मारा मला मारा ए गेला जीव घे माझा मारून टाका मला मारून टाका मी नाही तुमचे पैसे बुडवले कोणत्या भाषेत सांगू तुम्हाला मी नाही लुबाडले तुमचे पैसे मी फक्त पैसे जमा करत होतो त्या पैशांशी माझा काही संबंध नव्हता काही अधिकार नव्हता अधिकार नव्हता मग कुणाचा अधिकार होता कुणी लोबाडला आमचे पैसे कोण होता याचा मागचा सूत्रधार डॉक्टर